मनाचा सागर शुद्ध मनाने हात आपला साधा मामा दोन्ही हात करून दोन्ही हातात माळ घ्यायची जर सत्याच्या संत खरंच दाखवशील उचलून नाही तर ज्यांनी कोणी हातापाय आणि काय वाटत्या पार्ट्या सरळ करा आजूबाजूला पुढे तुमच्या असते परत सांगितलं नाही खाली येतो
गाणं म्हणा बरं सगळं इकडे Thank you.
अजून तुम्हाला काही जर शंका असेल तर त्याने तयार आहे. जर तुम्हाला काही शंका असेल तर अजूनही तुमच्या परीक्षेला उत्तरायला मी तयार आहे. सांगायचं तात्पर्य असेल की मी 11 वर्षांमध्ये राजकारणी होते, 11 दिवसामध्ये राजकारणी होते. त्यानंतर होते आता जवळ कोणता ऑर्डर तुमचं विभाग फिरकार असतील त्या गावाला खूप मानली जाते म्हणून पहिल्या गावाच्या राशीमध्ये वास लावली जात नाही. राशीचं मत सांगायचं तुम्हाला की त्याच्यामध्ये त्याच्यामुळे वास लावली नाही. दुसरं आहे झाड आपण चर्चा करत गावाच्या पिठाच्या ह्याच्यामध्ये आपण पुरण घालतो म्हणून ती डाळीचं हे डाळीला पण कीड लागते म्हणून डाळीचा भात जात नाही. आता तिसऱ्याचा तांदूळ हे शुद्धतेचं प्रतीक आहे आणि शुभ्रतेचं प्रतीक की आपल्या जीवनामध्ये कशाचाही आपल्या जीवनाला लागू नये किंवा आपल्या कार्यालयावर काही दाब लागू नये म्हणून आपण म्हणतो कुठलंही कार्य अगदी तिथल्या तांदळासारखं निर्मळ असावं आणि त्याच्यातले खडे देखील बाजूला काढावे. त्या पद्धतीने आपण तांदळाची राखण तांदळाच्या राशीमध्ये लावलेली होती. मग पहिल्यांदा तिसऱ्यांदा तांदळाची रास होती पण मी ते ठेवले नाही. चौथ्यांदा होते वरणाची डाळ वरण घालायचं बा आमची डाळ वरण लागतं म्हणून भाताला वरण लागतं म्हणून वरणाची डाळ मी त्यात लावली होती. त्या वरणाच्या डाळीचं महत्व असेल की तुला पण कीड लागते याच्यामध्ये रास लावली जात नाही किंवा देवाला ठेवलं जात नाही म्हणून मी त्याच्यामध्ये ठेवली नाही. 5व्या साखर आपल्या जीवनाचा गोड व्हावा आणि आपल्या कार्याचाही गोड व्हावा. सुरुवात गोडापासून होईल म्हणून साखरेमध्ये ते ठेवलं होता. पण विराज ही 5व्या क्रमांकावर गोडामध्ये ठेवली होती. त्याच्यानंतर 6 नंबरला होते 2 डाळ त्या डाळीच्या जात नाही किमतीचा आहे म्हणून त्याच्यामध्ये काही ठेवले नाही. 7व्या क्रमांकावर होतं तांदूळ. त्या तांदळाचं महत्व सांगितलं होतं नंतर तांदळाला जसे आपल्या जीवनाला कुठल्या डाळ लागू नये म्हणून दुसऱ्या तांदळासारखं आयुष्य बरोबरीचं हवं शुद्धतेचं जावं म्हणून शुद्धता ही तांदळाला दिली अक्षता स्वरूपात म्हणून त्या तांदळाला 2 नंबरची टाकली ती 7व्या क्रमांकावर. 3ऱ्या क्रमांक 8व्या क्रमांकाला होते परत एक डाळ त्याच्यात पण राहू जात नाही म्हणजे त्याच्यात पण टाकले नाही. आणि 9व्या क्रमांकावर होती साखर. सुरुवातीचा आयुष्याचा हा गोड व्हावा आणि आयुष्याचा शेवटचाही गोडच व्हावा म्हणून मी त्या साखरेमध्ये ती शेवटची रास ठेवली होती. असं 11 वर्षांचे मोठे होते आणि शेवटला परत काम ठेवले होते. तर गहू हे 2 राखणदार सवासणीचा राखणदार 2 सवासणीचे राखणदार 11 राशी का लावलं होतं त्याचं कारण की 9 मैत्रिणी आणि 2 राखणदार म्हणून पहिल्यांदा गहू आणि शेवटला पण गहू ठेवले होते. असं ह्या 11 राशीचं कार्य आहे. माहिती नसेल तर माहिती करून द्या. कुणी सांगत नाही तर मी सांगतो. आणि ज्या माणसांना जरा हल्लीच काय झाले मागूपर्यंत कविता करायची म्हणजे चांगल्या लोकांनी केली करता काय अडचण नाही. कुठंतरी आपला विजय होते ते नक्की. आणि आजची महिन्याच्या वेळी ठेवायचं कारण तेच होते की थोडीशी शंकास्पद वाटतं की खरा देवा असेल तर शंकास्पद वाटतो. लोक माणसाला सोडत नाही देवाला काही सोडत नाही आपण त्या माणूस मग नावं ठेवतात कशाला नावं नाही ठेवली तर मान द्या जेवणाच हे नाही परीक्षेला उतरणार नाही चांगले. तर त्यामध्ये आता देव आपल्या परीक्षेला उतरला आता थोडंसं चहा पाण्याचा आमचा कार्यक्रम झाला असेल तर मी येडा कांडायला सुरुवात करतो. येडामाचा येडा आता मी थोडासा काढणार आहे आणि मग पुढचा कार्यक्रम त्याच्याकडे घेणार आहे. घरी जाईल सांगायचं जर कोणाला
अजून उर्वरित कारवाई पाहिजे असतील तर विशिष्ट चॅनलच्या माध्यमातून मिटिंग केलेली युट्यूबची सीम दिलेली तर त्याच्यावरती तुम्ही माझे लाईव्ह कार्यक्रम पाहू शकता.